समर्पयामि शर्करास्नानं समर्पयामि पय्यदधि कृतमतु शर्करास्नानं दर्ण शुद्धोदकस्नानं समर्पयामि आज महाशिवरात्रीचं पर्व संपूर्ण भारतभरामध्ये संपन्न होत आहे आणि ते महापर्व आज शिवरात्रीचा दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये श्री क्षेत्र अगस्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होत आहे। त्या निमित्तानं महाराष्ट्राचे अन्न व औषध मंत्री आदरणीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब हे या महापूजेसाठी आले। आमच्या दोघांच्या हस्ते हे पूजन झालं। मनापासून अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन सर्व आलेल्या भाविकांना त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट काहीच न येऊ द्या, चांगलं येऊ द्या ह्यासाठी अगस्ती महाराजांकडनं महाराजांच्यांनी प्रार्थना करतो। सर्वांना मनापासून आजच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। शिवरात्रीच्या पवित्र पर्वणीवरती महामुनी अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आश्रमात या ठिकाणी मोफत अन्नछत्र आयोजित केलेले आहे। नवले परिवार, माझे बंधू कैलासवासी स्वप्नील प्रकाश नवले आणि माझी आजी कैलासवासी गंगा भागीरथी काशाबाई कारभारी नवले यांच्या पुण्य स्मरणार्थ आज या ठिकाणी महामुनी अगस्ती ऋषींच्या या यात्रेमध्ये आम्ही खिचडीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। या वाटपामध्ये सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती आहे, आपण खिचडीचा आस्वाद घेऊन जावा ही सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती। इथं अकोले शहराच्या नजदीक अगस्ती आश्रमामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात संपन्न होतोय आणि मोठी गर्दी आहे। तिथं भाविक भक्त जवळजवळ काही लाखांना भाविक भक्त या 2 दिवसामध्ये शिवरात्रीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण येतील। तर त्या निमित्तानं आज फराळाचा कार्यक्रम आमचे मित्र सुरेशजी नवले आणि त्यांचे सहकारी यांनी ठेवलेला आहे। खरं तर नक्की त्यांच्या अगस्ती महाराजांवरती श्रद्धा आहे आणि त्या प्रेमापोटी आज हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे, फराळाचा कार्यक्रम आहे। या त्यांच्या जे फराळाचा स्टॉल जिथे लागलेला आहे नक्की यावं आणि या प्रसादाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। मनापासून सुरेशजी नवले आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून श्रीकांतचं आणि सुरेशचं मनापासून आभार मानतो आणि सर्वांना परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।
चलो शुरू करते हैं। रामचंद्र की जय, जय श्री रघुवर की वानर सेना से
महाशिवरात्रीच्या निमित्तानं आमचे बंधू स्वर्गीय स्वप्नील प्रकाश नवले व सौ काशाबाई कारभारी नवले यांच्या स्मरणार्थ नवले परिवाराकडून मोफत फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्वांनी या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा ही विनंती. यंदाच्या महाशिवरात्रीच्या महापर्वावर सर्व भाविक भक्तांचं स्वागत. यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात महाशिवरात्रीचं हे आजचा दिवस सुरू होतोय. महाशिवरात्रीचा सण सुरू होतोय. दरवर्षाप्रमाणे महापूजा ही पाहुण्यांच्या हाती होत असते. यावर्षी महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ आणि तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे या दोघांच्याही हस्ते महापूजा झाली आणि चांगला एक सकाळीच कार्यक्रम सुरू झाला. देवस्थानला माननीय किरणजी लहामटे साहेबांनी 3 कोटी पर्यटनातून निधी दिला आणि त्या निधीतून इथं आपला सभामंडप होतोय. हा सभामंडप जो पाठीमागे दिसतोय हा सभामंडप त्या निधीतूनच होतोय. आणि त्याचप्रमाणे पलीकडचा जो एक संकल्पचित्र आहे तर ते पंढरपूरच्या अगस्त्य आश्रमाचं संकल्पचित्र आहे. आपल्याला लोकवर्गणीतून पंढरपूर इथे आपण जी 20 गुंठी जागा घेतली 2014-15ला तर तिथं आपण सुरू करता. आणि ह्या आजच्या सभामंडपाचं भूमिपूजन सुद्धा माननीय नामदार साहेब झिरवाळ साहेब आणि आमदार साहेबांच्या हस्ते झालं. धन्यवाद. अगस्त्य देवस्थानचं आताचं विकासाचं काम चालू आहे. त्यामध्ये विशेषतः हे सभामंडप त्यानंतर अगस्त्य आश्रम त्यानंतर बरेचसे काम आहे. आपण शासनाला मोठा एक प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव सादर झाला तर आपलं बरंचसं काम मार्गी लागेल आणि तो शासनाच्या विचाराधीन आहे. मला आपण काही दिवसांनी त्याबाबत सकारात्मक विचार महाराष्ट्र शासन करते. हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर शासनाचं बरीचशी कामं होऊन जातात. यावर्षी सुद्धा एकदम गेल्या 7 दिवसापासून झालेला उत्सव सुरू होता. आज महाशिवरात्री दिवस आणि उद्या काला मोठे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार प्रवचनकार इथं येऊन त्यांनी आपली सेवा दिली. लोक भरपूर गर्दी होती. कीर्तनासाठी होतीच. एवढंच नाही तर दररोज पंक्ती इथं गेल्या 7 दिवस पंक्ती चालल्या होत्या. सकाळ आणि संध्याकाळी तर 5-5 पंक्ती व्हायच्या. एवढे मोठ्या लोकांनी अन्नदान केलं. ज्यांनी अन्नदान केलं त्यांचे आभार. जे लोक इथे येतात त्यांचे धन्यवाद. उद्या जे महाकाल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर एक संध्याकाळचा हगामा होणार आहे. ह्या हगाम्यासाठी सुद्धा यावर्षी मोठ्या उत्सुक लोकांनी मोठ्या कुस्त्या लावल्या आहेत. मी सगळ्या पैलवानांना विनंती करतो की हगामा यावर्षीचा चांगला करण्यासाठी यावं. पुन्हा एकदा आपण सर्व भाविकांचं मी स्वागत करतो आणि त्याला धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत अकोले तालुक्याचं आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महामुनी अगस्ती महाराजांच्या या पुण्य पावन पवित्र भूमीत आज अगस्त्य आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर पहाटे नामदार नरहरी झिरवाळ साहेब आणि आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या शुभ हस्ते महापूजा होऊन अभिषेक होऊन या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले. पहाटे 4 वाजल्यापासूनच खूप भाविकांची संख्या आहे. रांग दर्शनाची आहे. अतिशय मनोभावे या ठिकाणी सर्व भाविक भक्त दर्शन घेत आहेत. 5 महापर्व काळ आहेत. त्या 5 महापर्व काळामध्ये महाशिवरात्रीचा हा विशेष पर्व काळ विशेष भागवत धर्मी यामध्ये विशेष शिवरात्रीचा त्या ठिकाणी पर्व काळ सांगितलेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं सगळीच भाविक मंडळी दर्शनाकरता येत आहे. मी सगळ्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं महामुनी अगस्ती महाराजांच्या चरणी आरोग्यपूर्ण आनंदी आयुष्याच्या करता सगळं भाविक भक्तांच्या ही प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.